तलपती विजयला बहुमताचं गणित जुळवण्यात यश। तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसाठी व्हीसीके मुस्लिम लीगकडून टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा जाहीर। विजय यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा। मनसे कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक। जालना शहरातली घटना। राज ठाकरेंवर टीका केल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक। हिंदू धर्माबद्दल अपशब्द खपवून घेतला जाणार नाही। नितेश राणेंकडून शाईफेकीचं समर्थन, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी। शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, मात्र हत्येचा प्रयत्न केल्याचा कलम लावण्याची मागणी। 2 दिवसात योग्य कारवाई न झाल्यास रास्ता रोको करण्याचा रोहित पवारांचा इशारा। निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटी कडून चौकशी। निदा खान तिच्या आईची समोरासमोर बसून चौकशी। नाशिक धर्मांतर प्रकरण निदा खान पुरतं मर्यादित नाही। महाराष्ट्रभर अनेक निदा खान तयार झाल्यात। मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। निदा खानशी कनेक्शनवरून एमआयएमवरही गंभीर आरोप। बोंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्पना खरातला शोधण्यात पोलिसांना अपयश। वादळी वाऱ्याचा शिंदेंच्या हेलिकॉप्टरला बसला होता फटका। पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घेण्याचा सल्ला। राज्यात मराठीची बिकट अवस्था। मराठीत एकूण 94,544 विद्यार्थी नापास। मातृभाषा मराठी तरीही 80,803 विद्यार्थी नापास।